नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. दर आठवड्याला जिल्ह्यातील 30 गावांच्या कशाला कोरड, तापमानाचा पारा वाढला, 234 गावांचे तहान अधिग्रहणवर. लोकशाहीच्या उत्सवात अवकाळीचे नुकसान, वीज पडून दोघे मृत, 11 जण विस्थापित, 3 तालुक्यात घरांचे नुकसान. अमरावती जिल्हा. तुमचा जिल्हा नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गावरान आंब्याची आवक आठवडे बाजारात घटली. चॅनलला जर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मूग पिकाने बहरले शिवार, उन्हाळ्यात झाली मुगाची लागवड. जिल्ह्यातील 101.21 लाख मजुरांच्या हाताला मिळाले काम. रोहित जिल्ह्याची कामगिरी सरस. भंडारा जिल्हा. भाव उतरले आता आंब्याचा रस, होऊ द्या जोरात. अवकाळी पावसामुळे आंब्या विक्रीत घसरण. पाणी जपून वापरा. जिल्ह्यात 44.87% पाणीसाठा. जलसंकटाची चाहूल. गडचिरोली जिल्हा. खते बियाण्यावर 13 पथकांचा राहणार वॉच. कृषी विभागाचे नियोजन. खरीपात 2,46,000 क्विंटल बियाण्यांची गरज. बाजारात टरबूज. उन्हाळ्यात आवक वाढली. रोह्यो योजनेचे 30 कोटी मजुरांच्या बँक खात्यात जमा. 50,000 मजुरांना दिलासा. सुधारित पद्धतीने भाजीपाला लागवड. पाहणीसाठी शेतात पोहोचले CEO. आमगावला भेट. संचिता मिसार महिलांच्या सेंद्रिय शेतीचे धडे. भाव गळगळले. 13 लाख रेशीम कोष शेतकऱ्यांच्या घरीच पडून. शासनाने खरेदी करावे, निवेदन देऊन पाठपुरावा सुरू. – 21,000 हेक्टरमध्ये कपाशी तर 1,500 हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा. कळमेश्वर तालुक्यात खरीप हंगाम पेरणीचे नियोजन. पिवळ्या सोन्यापुढे पांढऱ्या सोन्याची झळाळी झाली कमी. कापसापेक्षा सोन्याला 10 पट अधिक भाव. कापसाचे भाव स्थिरावले. गुजरातच्या धर्तीवर राज्यात लाल कांद्याला निर्यातीची परवानगी द्या. जनमन संघटनेकडून होत आहे मागणी. निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता. रासायनिक खतांच्या वापराने जमिनीची सुपीकता धोक्यात. वेळीच उपाययोजना करण्याची सूचना. सेंद्रिय खत निर्मितीचे आवाहन. बाजारात आवक वाढल्याने टोमॅटोच्या भावात घसरण. किलोमागे 10 रुपये मिळतो आहे दर.